नदीवरील उड्डाणपुलाचे काम संथ गतीने, ठेकेदारावर कारवाईची मागणी। सती नदीवरील पूल बांधकामाला 2 वर्ष पूर्ण झाली तरी उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण होऊ न शकल्याने बांधकाम ठेकेदाराप्रती सर्वसामान्य नागरिक त्रस्त होऊन या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी कुरखेडा तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे। पहिल्याच पावसात सती नदीवरील रपटा खचल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, व्यावसायिक व नागरिकांना तालुका स्थळ येण्याकरिता 16 किलोमीटरचा त्रास सहन करावा लागतो आहे। नागरिकांमध्ये बांधकाम ठेकेदाराप्रती रोष निर्माण झाला आहे। या बांधकाम स्थळाला माजी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी भेट देत खचलेल्या रपट्याची नियमित डागडुजी करीत पुलाचे काम लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी प्रशासनाकडे केली। कुरखेडा शहरालगत असलेल्या सती नदीच्या घाटावर नवीन पुलाचे बांधकाम मागील 2 वर्षांपासून सुरू आहे। तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक सुरळीत राहावी म्हणून बांधकाम करण्यात आलेला रपटा पहिल्याच पावसात खचल्याने येथील नागरिकांना मोठी अडचण निर्माण झालेली आहे। नदी पलीकडे वसलेले अनेक खेडेगावातील विद्यार्थी आणि ग्रामस्थांना तालुका मुख्यालय गाठण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागते आहे। ग्रामस्थांना नदीतून पायी वाहन ढकलत जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे। पोलीस विभागातर्फे सती नदीच्या रपट्यावर दोन्ही बाजूने बॅरिकेड लावून मार्ग बंद करण्यात आलेला आहे। आज रस्त्याची पाहणी करण्याकरिता तहसीलदार रमेश कुबरे, पोलीस निरीक्षक महेश वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक इंदुरकर, माजी नगरसेवक पुंडलिक देशमुख, संजय देशमुख उपस्थित होते।